गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना हॅपी दिवाळी. पुन्हा एकदा आज दिवाळीचा तिसरा दिवस आहे, पाडवा. आणि मी आणि मम्मी चाललोय आता मामाकडे, कारण की मम्मीला सरप्राईज आहे मामाकडे गेल्यावरती. मम्मीची खुशी तरी बघा. सो चला. हाय गाईज, हॅपी दिवाळी सर्वांना. खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. हा पप्पी दे. बाबू चिडून बसले, चिडली फिरायला चाललो. आवरून वगैरे मी आणि मम्मी निघालो मामाकडे जायला. आणि मग हा जो फेवरेट आहे माझा रोड, मी ह्याच्यावरनं गाडी घेतली बिकॉज हा माझा खूप जास्त फेवरेट आहे. इथनं जाताना असं फील होतं की जसं काही कुठेतरी बाहेरच्या देशात फिरायला आलो आहे, म्हणून मला हा रोड खूप जास्त आवडतो. आणि जाता जाता आता मुळशीमध्ये हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार केला आहे. आणि हा खरंच खूप सुंदर आणि भव्य दिव्य असा पुतळा आहे. आणि मग जाता जाता आम्ही तसंच, माझ्या मामाचा मुलगा लहान आहे त्याच्यासाठी आम्ही मिठाई घेण्यासाठी गेलो होतो. आणि इथे दिवाळी गिफ्ट्सचे खूप सारे सॅम्पल्स होते, खूप सुंदर सुंदर होते. आम्ही त्याला खायला घेतलं आणि निघालो. मम्मी तर बघा किती खुश होती, तिची खुशी तर बघा. मम्मी मी माझा मामा 7व्या मजल्यावर राहतो. मग आम्ही पोचलो मामाकडे. तर मामाला लगेच काय आलं, मी व्हिडिओ बनवते तर मामाला बोलते हा हिचं चालू झालं असेल, हाय आलो. सगळ्यांची तब्येत वगैरे विचारली. ह्या माझ्या मामी आहेत. त्याच्यानंतर मामाने सिलिंगला खूप छान अशी डिझाईन वगैरे केली होती, ते बघत होतो. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही ज्या गोष्टीसाठी गेलो होतो ती गोष्ट मम्मीला मिळाली. तर मामाने मम्मीसाठी छान अशी भाऊबीजची साडी घेतली होती गिफ्ट, आणि ती मम्मीला खूप जास्त आवडली. मम्मीची स्माईल तर बघा, खूप आनंदी होती. त्याच्यानंतर मामींनी आमच्यासाठी बिर्याणी, तंदूर बिर्याणी, रस्सा आणि मस्त कोशिंबीर अशी बनवली होती. मग आम्ही सगळ्यांनी बसून ती जेवलो. आणि मग त्याच्यानंतर मामींनी सगळ्यांसाठी स्वीट असं रसगुल्ला आणला. आणि मग सगळ्यांच्या नंतर जेवण वगैरे करून झाल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा चालल्या, कारण की खूप दिवसांनी मम्मी, मामा, आजी आम्ही सगळे भेटलो होतो. तर सगळ्यांच्या गप्पा चालल्या. आणि त्याच्यानंतर मग मस्त बिर्याणी वगैरे खाऊन मला खूप जास्त झोप आली. मग मी झोपले. आणि मग त्याच्यानंतर उठले, फ्रेश वगैरे झाले. मग मामींनी तोपर्यंत चहा ठेवला होता. मग सगळ्यांसोबत आम्ही चहा पिले. त्याच्यामध्ये डोनट्स होते, खारी वगैरे होते, आम्ही ती खाल्ली. आणि मग आम्ही निघालो. आम्ही सगळ्यांना बाय केलं. आम्ही काहीतरी 5च्या दरम्यान निघालो होतो. आणि जाताना एवढं सुंदर वातावरण झालं होतं, तो खरंच सूर्य बघण्यासारखा वाटत होता आणि खूप सुंदरच वाटत होता. आणि आम्ही घरी पोहोचल्यानंतर मिष्टी आमच्यावर चिडली होती, कारण की तिला आम्ही सांगितलं होतं आईस्क्रीम आणेल. मग त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले. मग संध्याकाळी रांगोळी काढायला घेतली. आणि मग माझा भाऊ आल्यानंतर मग आम्ही दोघांनीही घराला लाईटिंग लावून घेतली, कारण की 2 दिवस त्याला पॉसिबल नव्हतं जॉबमुळे. मग आम्ही दोघांनी मिळून लाईटिंग वगैरे लावली. मस्त घरासमोर पणत्या लावल्या, रांगोळी काढली. आणि घर खरंच खूप सुंदर वाटत होतं. दिवाळीची वाईब्स मस्तच येत होत्या. हॅपी बर्थडे नियारा. आणि त्याच्यानंतर आज होता चेरीचा बर्थडे. मग आम्ही सगळेजण चेरीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो. आणि ती रुसवाई झाली होती, माहिती नाही का, पण तिला काहीतरी हवं होतं, त्याच्यामुळे ती रुसून बसली होती. तिला हसवण्याचा सगळेच प्रयत्न करत होते. आणि मग सगळ्यांनी मिळून एक एक करून तिचं औक्षण केलं. मी तिचं औक्षण केलं. त्याच्यानंतर मग आला केक कटिंगचा टाईम. मग तेव्हाही तिचं तोंड तसंच होतं, पण तिला सगळ्यांनी थोडं थोडं हसवण्याचा प्रयत्न केला. ती केकही कट करत नव्हती, पण नंतर तिच्या पप्पांनी तिचा हात धरून मग तिचा केक कट केला. तर थोड्या वेळानंतर ती कुठे थोडीशी स्माईल केली. नंतर सगळेच तिला हसवण्याचा प्रयत्न करत होते. तर खूप छान असले आणि सगळंच वातावरण अगदी छान झालं. मग नंतर केक कटिंग झाल्यानंतर हे केक डिस्ट्रीब्युशनचं चाललं. मम्मी मदत करत होती. आणि मम्मीचं कायमचंच काम असतं केक कटिंग झाल्यानंतर केक कापून देणं. आणि आज माझी फ्रेंड होती, तिचा आज साखरपुडा होता.
सो मी तिला भेटायला गेले, कारण की दुपारी आज दिवसभर टाईम नाही भेटला. सो मी तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि तिची रिंग ही खूप सुंदर होती, मस्त ब्राईट वाटत होती ती. आणि त्याच्यानंतर ही माझी फ्रेंड आहे आबोली. ही खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो, थोडी मज्जा मस्ती असं करत आम्ही फोटोशूट केले, व्हिडिओज काढले. आणि मी त्याच्यानंतर मग मी निघाले. आणि जायच्या आधी आमची अशी मजा मस्ती चालूच असते, काही ना काही असं. आम्ही खरंच खूप लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. आणि मग आज जेवायला मस्त दालचा होता, चेरीच्या बड्डेचा, माझा फेवरेट. आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर असं घराच्या समोर ही डेलीची मीटिंग असते आमची. अशी मीटिंग वगैरे फिनिश करून आजचा दिवस गेला. बाय, गुड नाईट.